तर मित्रांनो, दापोली एक्सप्लोर करायची सुरुवात आपण इथून करूया. आणि आजपर्यंत मी गेलो नव्हतो. कड्यावरील ते गणपती देवस्थान अंजरले, गणपती बाप्पा मोरया. आणि मग इथून आपण पाटले बीच वगैरे सगळं कवर करूया. सगळा कोस्टल आपण कवर करणार आहोत. श्री कड्यावरचा गणपती. आणि हा जो रस्ता आहे खाली, हा आपल्याला घेऊन जातो सावने बीचकडे, सावने पाडले बीचकडे आणि अंजारलेकडे. पण आपण आता गणपती मंदिराकडे चाललेलो आहोत. तर आपण आलेलो आहोत कड्यावरचा गणपती. आणि हे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. कड्यावरचे गणपती देवस्थान. अरे वा, स्टॉल्स वगैरे आहेत तुम्हाला इकडे भरपूर. आणि भरपूर काय इकडे, कोकण सरबत, फरसाण वगैरे, अशा मिरच्या वगैरे ऑप्शन्स खूप आहेत तुम्हाला इकडे. मालवणी मसाला पण आहे. ये मसाला चाहिए क्या? तू पहले अंदर जाके आ प्लीज. जाते ना, थोड़ा रिलॅक्स करते. हाँ हाँ, छोटा गणपती. हा सुपारी मध्ये घडवलाय का? सुपारी मध्ये घडवलाय. सुपारी के अंदर है, सुपारी में बनाया है. सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. म्हणजे माझा पहिलाच अनुभव आहे. आणि मूर्तीही तेवढीच सुंदर आहे. तर तुम्ही स्वतः या आणि दर्शन नक्की घ्या. परिसर आहे असं, समोर तुम्ही बसून ध्यान वगैरे करू शकता. आणि बाजूला सगळे फोटो लावलेले आहेत. तिकडे काय काय गणपतीचं पाऊल पण आहे. आता ते कुठे ते बघूया आपण. दुर्गादेवी मंदिर आहे अंजारलेला. आता येताना आपल्याला दिसलेलं सुवर्णदुर्ग किल्ला, हे सगळं आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. माता रमाई आंबेडकर स्मारक पण आहे ते वनंदला. श्रीराम मंदिर आहे. पन्हाळे काजी लेणी आहेत. हे दापोली दाभोळ रोडला आहेत. केशवराज मंदिर, परशुराम भूमीपर्यंत आपण जाणार आहोत. इथे आपला व्हिडिओ आज समाप्त होईल. आणि हे आहे स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर. इथे शिवमंदिर पण आहे. आता तिकडे पण दर्शन करून येऊ. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे, शांत आहे, एकदम निवांत, मस्त. अच्छा, या मागच्या साईडला विहीर आहे आय थिंक. तर बघूया, मागे विहीर आहे आणि केवढी कासव आहेत विहिरीमध्ये. कासवा कासवा. हां हां, हे बघा, भरपूर अशी कासवं आहेत. तर चला आता दर्शन घेऊया महादेवांचं. बरोबर गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे महादेवांचं मंदिर. ओम नमः शिवाय. वा, सुंदर आहे. हां, पूर्ण दगडामध्ये आहे. संधी देवता. चलो अंदर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जाओ, दर्शन कर लो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आता आपण चाललेलो आहोत गणपतीचं जे पहिलं पाऊल आहे, जे दगडामध्ये दिसतं, असं ठसा दिसतो त्या पावलाचा, ते बघायला. इथून मागच्या बाजूला आहे शंकर मंदिराच्या इथून. अरे बापरे. आणि विदाऊट चप्पल आला ना, ही अशी अवस्था होते, पूर्ण दगड असे जांभ्याचे.
इकडे पण स्टॉल्स आहेत सगळे लाईनीने. आणि या साईडला पार्किंग आहे, मोठी कार पार्किंग. आणि इथून बघा हा जो व्ह्यू दिसतो, हे जे दृश्य आहे ना, हे आहे आंजार्ले खाडीचं. आणि तो जो ब्रिज आहे तो आहे आंजार्ले क्रीक ब्रिज. म्हणजे हा ब्रिज हरणे आणि आंजार्लेला कनेक्ट करतो. इथून 2 मिनटं वॉकिंग आहे खाली जाण्यासाठी. आणि इथून आपल्याला उजवीकडे पूर्णपणे समुद्राचं दर्शन होतं आहे. ही जी माडाची झाडं दिसतात ना सगळी, हा आंजार्ले बीच आहे. आणि तिकडे समोर आंजार्ले जेट्टी येणार आहे, ते बघा काम सुरू आहे. आणि समोर अथांग असा अरबी समुद्र. आणि आपण पोचलेलो आहोत गणपतीच्या पावलाच्या इथे. छान केलं, इकडे जाण्यासाठी रस्ता आहे, शेड आहे वरती तुम्हाला. तर इकडून बघा ना, हे केवढी नारळाची झाडं आहेत, माडाची झाडं, जे इथून सुरू झाली ते पूर्ण अशी 180 डिग्री तिथपर्यंत गेलीत. म्हणजे ऑलमोस्ट असं मिनी केरळ कसं वाटतं तसं आहे. आणि समोर जो दिसतो आपल्याला तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला. तर इकडे चटके लागत आहेत, त्याच्यामुळे आपण साईडून चाललो आहे. हे गणपतीचं पाऊल आहे ते. अरे बापरे. अच्छा, इथून पण यायला तुम्हाला वाट आहे, इथून पण अशी पाय वाट आहे, इथून येऊ शकतो तुम्ही. आय थिंक ह्या आंजार्ले गावातून तुम्हाला येण्यासाठी वाट आहे. हे पूर्ण आंजार्ले गाव आहे खाली. आणि मित्रांनो, इथे बघा प्राचीन काळात समुद्रकिनारी असलेल्या मंदिराचे पाषाण, म्हणजे हे जे दगड ठेवलेले आहेत हे मंदिराचे पाषाण आहेत, असं इकडे उल्लेख केलेला आहे. तर आता इकडे काकूंना पेमेंट केलेली आहे आणि अर्णवीनी एक खर्च वाढवला आहे. तलवार घेतली, तलवार. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस. तर मित्रांनो, चला आता आपण निघतो इथून निघता 2:45 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आणि आता आपण सगळे बीच एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, आता आपण निघत आहोत कड्यावरील गणपतीच्या देवस्थानाच्या इथून. आणि आता आपण जाऊया पहिलं सावने बीचकडे, त्याच्यापुढे पाडले बीच पण आहे. तर बघूया, जे एक्सप्लोअर करता येईल ते लवकरात लवकर करूया. तर आंजार्ले गणपतीवरून निघाले ना की लगेच पुढे येऊन तुम्हाला लेफ्ट आहे, आणि तो लेफ्ट असा गावातून जातो. तर हा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल सावने बीच, पाडले बीचकडे आणि आंजार्ल्याकडे. आणि बघा कसला भन्नाट व्ह्यू मिळतो इथून तुम्हाला गाडी चालवताना. मस्त समुद्रामध्ये बोटी वगैरे पण दिसत आहेत. तर इकडे उजवीकडे आपल्याला लाईट हाऊस, सावने बीच आणि पाडले बीच लागणार आहे. आणि बघा आता प्रॉपर आपण कोस्टल रूटला आलेलो आहोत. आणि हे आता इकडे लाईनीने आपल्याला बीच लागतील. आता हा जो बीच आपल्याला दिसतोय हा सावने बीचचाच पार्ट आहे, हा कंटिन्यू होतो त्या साईडला पण. तर मित्रांनो, तुम्हाला इथून पाडले बीचवर जाता येतं, पण आय थिंक हा रस्ता सध्या बंद आहे. हां. तर पाडले बीचला जायला अजून रस्ते आहेत, म्हणजे पुढून पण आहेत. पण हा गावाच्या इथून एक रस्ता आहे, 2 व्हीलर्स वगैरे इथे तुम्ही आणू शकता. पण या बीचवर गाड्या घालू नका सहजासहजी, कारण गाड्या रुतण्याच्या चान्सेस खूप असतात.